कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत इटलीहून आणलेल्या पीफास रसायन निर्मिती उपकरणामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। या प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने कठोर पावले उचलत केंद्र सरकार आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस बजावली आहे। या घातक रसायनांमुळे कर्करोग आणि हार्मोनल बिघाड यांसारखे गंभीर आजार होण्याची भीती तक्रारीत व्यक्त करण्यात आली आहे। पुण्यातील मुक्ता भातखंडे जोशी यांच्या तक्रारीची दखल घेत आयोगाचे सदस्य प्रियंक कानुंगो यांनी 2 आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत। इटलीतील मिटेनी संस्थेने हे घातक प्रकल्प भारतात हलवल्याचा गंभीर आरोप आहे। डोंबिवली आणि तळोजा येथील प्रदूषणाचे दाखले देत प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे। स्थानिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी स्वतंत्र तज्ज्ञांमार्फत चौकशीची मागणी करण्यात आली असून या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। फॉरेव्हर केमिकल्सच्या या धोक्यामुळे सध्या लोटे परशुराम परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे।